हॅलो, गुड मॉर्निंग. तर एव्हरीडे क्वीनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता झाली आहे सकाळ. सकाळी आजकाल खूप ऊन पडतं ना, त्याच्यामुळे मी अशा चादरा गोधड्या अशा एक दोन अशा धुवून घेते. त्याच्यानंतर मस्त साबुदाण्याची खिचडी आणि दही असा बेत केला मी सकाळी. त्याच्यानंतर मग मुलांच्या लंचलासुद्धा मग मी इडली आणि काही हे आपले आपले मसाला डोसा बनवला टिफिनला, कारण की इडली नको वाटतं ना टिफिनला, म्हणून मी त्यांना मसाले डोसे टिफिनला दिले आणि त्यांना लंचला असं इडली दिली. त्याच्यानंतर मुलाचं टिफिन पॅक केला आणि मुलगा स्कूलला गेला. हॅलो, नमस्कार. तर एव्हरीडे क्वीनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर माझ्या चॅनलवर नक्की व्हिजिट करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यासाठी मी छान छान व्हिडिओज घेता येईल. तर आजचा आहे मार्गशीर्ष महिन्याचा 3रा गुरुवार. तर नक्की माझा हा व्हिडिओ बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मी असं देवीला माझ्या परीने जसं जमेल तसं मी त्यांना सजवते. तर मी इथे त्यांना पिवळे वस्त्र घातले आहेत आणि मोत्यांचे दागिनेसुद्धा त्यांना परिधान केले आहे. आणि मस्त वेणी त्यांच्या माळली आहे त्यांच्या केसांमध्ये. आणि इथे माझी ही फायनल पूजा आहे. तर फायनल पूजेमध्ये मी सगळं धूप, अगरबत्ती, दिवा सगळं दाखवते देवाला आणि आरती बोलते, पुस्तक वाचते आणि कापूरसुद्धा जाळते, कारण की कापूर जाळल्याशिवाय असं पूजा संपन्नच होत नाही असं मला वाटतं. आणि सगळ्या घरामध्ये कापूर. तर मी आज उपवासाच्या जेवणाला असं पनीर टिक्का आणि तवा पुलाव बनवण्याचं ठरवलं आहे. तर मग पनीर टिक्कासाठी मी असं पनीर, कॅप्सिकम, कांदा, टोमॅटो आणि सगळे मसाले, किचन किंग मसाला, पनीर मसाला, दही हे सगळं मी मिक्स करून मस्त त्याला मॅरिनेट करायला ठेवते. मी ह्याच्यामध्ये ना अद्रक लसूणची पेस्ट टाकत नाही, मी डायरेक्ट वाटणामध्येच घेते. तर तुम्हाला असं वाटलं असेल की अद्रक लसूण पेस्ट टाकली नाही. तर आता इथे मी तवा पुलावची वाटण तयार करत आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी. तर मी आता आधी कांदा, अद्रक, लसूण आणि टोमॅटो घेऊन मस्त ते असं फ्राय करून त्याची ग्रेव्ही बनवून घेणार आहे, म्हणजे असं वाटण बनवून घेणार आहे. तर मी ते भात ऑलरेडी शिजून ठेवला आहे बासमती तांदळाचा. आता मी इथे कांदा फ्राय करायला घेते, त्याच्यामध्ये टोमॅटो पण टाकते आणि आपल्या ज्या भाज्या आहे रोजच्या, ज्या जसं आता आपल्याकडे शिमला मिरची असेल, फरसबी, वाटाणे, तुम्ही बटाटा पण टाकू शकता, पण मी अवॉइड करते बटाटा. आणि मी ह्या सगळ्या अशा भाज्या 3 भाज्या टाकल्या आहे, गाजर वगैरे माझ्याकडे नव्हतं. आणि हे असं सगळं फ्राय करून घेते. हळद, मग आपले घरचे मसाले जे असतात ते सगळे टाकून घ्यायचे. किचन किंग मसाला टाकायचा आणि पावभाजी मसाला टाकायचा आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं बटर पण तुम्ही टाकणार. आणि जे पनीर टिक्कासाठी जे मी वाटण बनवलं होतं ना, ते वाटण मी याच्यामध्ये थोडंसं टाकणार आहे, जेणेकरून मस्त कन्सिस्टन्सी येते त्याच्यामध्ये. आणि म्हणून थोडंसं ते वाटणसुद्धा टाकलं, चांगलं फ्राय होऊन दिलं आणि मग त्याच्यामध्ये राईस टाकून तवा पुलाव बनवला. तर असा छान माझा तवा पुलाव झाला आहे. हे पनीर टिक्क्यासाठी जे मी मॅरिनेट केलं होतं ना, त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकून ना ते बारीक गॅसवर मस्त त्याला तेल सुटूस तर ते फ्राय होऊन द्यायचं आहे. गॅस फास्ट करायचं नाही, जेणेकरून मग ते थोडंसं चिपकतं पनीर वगैरे. तर माझं तसंच झालं, मला लवकर बनवायचं होतं म्हणून. आणि एकीकडे मस्त मग आता हे जे वाटण बनवले आहे ते पॅनमध्ये टाकून चांगलं फ्राय करा. त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकायचे. सगळे म्हणजे आपले हे धने, जिरे पावडर, थोडासा गरम मसाला, लाल मिरची पावडर, किचन किंग मसाला आणि आपला पनीर मसाला टाकायचा, पावभाजी मसाला नाही. मग हे मस्त असं तेल सुटून द्यायचं, त्याच्यामध्ये झाकण लावून 5-10 मिनटं तरी चांगलं फ्राय होऊन द्यायचं. तेल सुटायला लागलं की मग त्याच्यामध्ये हे पनीर टिक्क्याचं बॅटर टाकून द्यायचं, जे आपण फ्राय करायला एका साईडला ठेवलं होतं. त्याला तेल सुटायला लागलं की समजायचं की फ्राय चांगलं झालं आहे. आणि मग अशी ही माझी भाजी रेडी झाली. आज जेवणाला पनीर टिक्का आणि तवा पुलाव. भाजी इतकी अप्रतिम रेस्टॉरंटसारखीच झाली होती. आणि मी मस्त त्याच्याबरोबर ना असं सुक्या रोट्या टाईप अशा गव्हाच्या चपात्याच बनवल्या होत्या, त्या खूप सुंदर लागत होत्या. बोल बरं.
अरे ते तू सकाळी उजेड करते ना, मी ते झोपलेलो असतो तेव्हा, तर म्हणा ते डोळ्यावर पूर्ण रिफ्लेक्ट होतं आणि मग ते ना हे त्रास होतो खूप. तर मग काय मग इथे किंवा इथे टाकत जा. उजेड म्हणजे काय उजेडाला बोलू हे बाबा उजेड सकाळचं जे सूर्यकिरण आहे त्याला सांगते बाबा तू माझ्या मुलाच्या अशा तोंडावर नको येऊ सूर्याचे किरण तू त्याच्या पोटावर नाही तर पायावर येऊ दे. खाली फक्त हां डोळ्याची मग खाली तेच कर यार. मग ते सूर्याला सांगते की बाबा तू असं उजेड माझ्या मुलाच्या तोंडावर नको टाकू तो तोंडाच्या खाली जेवढा भाग आहे त्याच्यावर टाक त्याला डिस्टर्ब होतो. पण आता तर थंडी आहे ना. थंडी आहे ना. थंडी तर मग काय सूर्यकिरण येत नाही का घरात चांगलं असतं. सकाळी सकाळी मी म्हणून तर मुद्दामूनच मी हे करते अरे उठली की पहिलं सगळे कर्टेन ओपन करते जेणेकरून सूर्याची किरणे तुमच्या तोंडावर येऊन तुम्ही उठावा. मला तसं म्हणणं नव्हतं. तर तू किती हुशार तुम्हाला बोलतो की मम्मा ते असं ना सूर्याची किरणे ना असे इथे पोटावर येऊ दे ना आणि असे काय पायावर येऊ दे म्हणजे का मी त्याला बोलू बाबा तू पडताना असा पड की ज्याच्याकरून माझ्या मुलाच्या तोंडावर नाही पडला पाहिजे तो. हॅलो बाय.